नमस्कार. NCISMच्या आगततंत्रच्या सिलेबस कॉपीनुसार कृत्रिम विष, सबस्टन्स ऑफ अब्यूज आणि आगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर हे 3 टॉपिक मिळून 12 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी सबस्टन्स ऑफ अब्यूज त्याच्यावर MCQ, SAQ किंवा LEQ हे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तोच टॉपिक आज आपण त्याच्या नोट्स पाहणार आहोत. तर याच्या अंडर मदमदात्य, अल्कोहोलिझम, ॲडिक्शन, त्यामध्ये अल्कोहोल, भांग, ओपिओइड्स, टबॅको, डिजिटल ॲडिक्शन, त्याच्यानंतर ड्रग्स ऑफ अब्यूज म्हणजेच LSD, MDMA आणि NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग्स ॲक्ट हा येतो. हे सर्व टॉपिक्स NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार मस्ट टू नोचे आहेत. फक्त NDPS ॲक्ट हा डिझायर टू नो आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्टन्स ऑफ अब्यूजचा आयुर्वेदिक आस्पेक्ट बघितला, तर ह्या व्हिडिओमध्ये मॉडर्न आस्पेक्ट बघूया. तर सुरुवातीला अल्कोहोलिझम. अल्कोहोलिझम इज अ क्रोनिक डिसीज कॅरेक्टराइज्ड बाय इंडिव्हिज्युअल्स इनॅबिलिटी टू कंट्रोल or stop drinking despite negative consequences. It involves strong craving for alcohol, higher tolerance, and withdrawal symptoms when alcohol consumption is reduced or stopped. The term alcohol, commonly known as spirit, is ethyl alcohol, C2H5OH. In modern world, alcohol is available in the form of vodka, whiskey, rum, beer, champagne, wine, brandy, etc. आता alcohol is directly absorbed from the stomach and small intestine, 20% from stomach while 80% from small intestine. The factors that increase the risk of alcoholic absorption are adding soda, carbonated drinks, empty stomach and warm drink. आता अल्कोहोलची ॲक्शन. Alcohol crosses the blood-brain barrier and acts on the nerve cells. Alcohol is a selective depressant. It causes vasodilation. It increases the heat loss, causes diuresis and induces hypoglycemia. नेक्स्ट आता ह्याच्या 3 स्टेजेस आहेत. स्टेजेस ऑफ अल्कोहोलिझम, स्टेज ऑफ एक्साइटमेंट, स्टेज ऑफ इनकोऑर्डिनेशन अँड स्टेज ऑफ कोमा अँड डेथ. आता हा चार्ट एक पेजवर आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे सेपरेट झालेला आहे. पहिली स्टेज ऑफ एक्साइटमेंट. त्याचे क्लिनिकल फीचर्स 50 to 150 mg% ऑफ ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन असतं. फिलिंग ऑफ वेलबिंग, इन्क्रीज कॉन्फिडन्स, लॅक ऑफ सेल्फ कंट्रोल. नॉर्मल गुड मॅनर्स आर फॉरगॉटन. पर्सन विल बी फिअरलेस अँड केअरलेस, ॲडव्हेंचरस, मे डिस्क्लोज द सिक्रेट्स. Visual activity is impaired due to dilatation. Next stage, stage of incoordination. त्यामध्ये 150 to 250 mg of blood alcohol concentration असतं. Coordination movements are affected. Loss of sensory perception, irritable, unsteady and quarrelsome. Sense of touch, taste, smell and hear are diminished. Pupils are dilated, increased sweating and gradually sleep is decreased. Last stage आहे stage of coma and death. त्यामध्ये blood alcohol concentration more than 300 mg% असतं. Stertorous breathing असतं. Pulse is rapid, temperature is subnormal, pupil remains constricted, coma is initially due to hypoglycemia and becomes irreversible when cortical centers are affected. त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन मोर दॅन जर 400 mg% झालं तर डेथ असते आणि इफ विक्टिम डज नॉट रिकवर फ्रॉम कोमा मोर दॅन 4 hours. तर या चार्टमध्ये अल्कोहोल, भांग, ओपिओइड, टोबॅको, डिजिटल ॲडिक्शनचे डिस्क्रिप्शन, सायन्स अँड सिम्पटम्स, कॉम्प्लिकेशन्स, ट्रीटमेंट हे एका जागेवर सगळे दाखवलेले आहे. तर तुम्ही हा चार्ट वाचून जरी घेतला तरी तुम्हाला समजून जाईल व पॉज करून त्याच्या नोट्स लिहू शकता. सिलेबस कॉपीमधला नेक्स्ट पॉईंट आहे लायसर्जिक ॲसिड डायथिलामाइड म्हणजेच LSD, कॉमनली रेफर्ड टू ॲज ॲसिड. LSD इज अ सायडेलिक हॅल्युसिनोजन म्हणजे सायकोॲक्टिव्ह ड्रग आहे. प्रोड्युसेस चेंजेस इन परसेप्शन, सेन्स ऑफ टाइम अँड स्पेस अँड मूड. ॲक्टिव्ह ॲट व्हेरी स्मॉल डोस. मोस्ट कॉमनली टेकन ओरली इन द फॉर्म ऑफ टॅबलेट ऑर ड्रॉपलेट्स. प्रोव्हाइड्स मिनिमल युफोरिक इफेक्ट्स. LSD इज इन द शेड्यूल 1 ऑफ कंट्रोल्ड सबस्टन्स ॲक्ट आणि करंटली ॲक्सेप्टेड फॉर मेडिकल पर्पजेस. नेक्स्ट, LSDचे इफेक्ट्स आणि अब्यूज. अल्टर्स द लेवल ऑफ कॉन्शियसनेस अँड परसेप्शन. फॉलोइंग आर द इफेक्ट्स एक्सपिरियन्स बाय द युजर. चेंजेस इन थॉट प्रोसेस, इंटेन्स इमोशन्स, सेन्सरी एनहान्समेंट, स्वेटिंग, ड्राय माउथ, ट्रेमर्स, एन्झायटी, पॅनिक अटॅक्स, फ्लॅशबॅक्स, डिप्रेशन, व्हिज्युअल हॅल्युसिनेशन. इफ युजर इन्क्रीजेस द डोस इनटेक ऑफ LSD देन इट इज पर्टिक्युलरली डेंजरस, कॉझिंग व्हेरियस सायकोलॉजिकल साईड इफेक्ट्स. आता नेक्स्ट आहे 3,4-मिथिलीन डायऑक्सी मिथॅम्फेटामाइन म्हणजेच MDMA. Ecstasy is the street name for version of MDMA. It is an illegal and artificial drug classified as stimulant with potentially hallucinogenic properties. Molly is the another name for MDMA. Ecstasy हे पिल किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये घेतलं जातं, तर मॉली ही व्हाईट पावडर ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स असतं. मॉली हा प्युअर फॉर्म ऑफ MDMA आहे आणि एक्टॅसी ॲडिक्शन आणि अब्यूज कॅन बी फॅटल. आता MDMAचे इफेक्ट्स आणि अब्यूज. Promote a feeling of well-being, happiness and friendliness. Enhances the user's sense of sight, sound, smell and touch. Both are available at dance clubs and raves. Effects include euphoria, heightened senses, calm and relaxation, long-lasting energy and lowered inhibitions. Interferes with brain's pleasure center, increases natural level of dopamine. Overdose of ecstasy causes seizures, increase of body temperature,
फोमिंग ॲट द माउथ. नेक्स्ट पॉईंट आहे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स ॲक्ट 1985 म्हणजेच NDPS 1985. आता हा सिलेबस कॉपीमध्ये डिझायर टू नोचा पॉईंट आहे, म्हणजे ह्याच्यावर SAQ LAQ तर येणार नाहीत, तरी पण दिला आहे म्हणून आपण वाचून घेऊया. NDPS ॲक्ट प्रोहिबिट प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, कल्टिवेशन, सेल, पर्चेसिंग, ट्रान्सपोर्ट, स्टोरेज अँड कन्झम्पशन ऑफ एनी नार्कोटिक ड्रग ऑर सबस्टन्स. Enacted in 1985, Narcotic Control Bureau in 1986. All the offences under this act are non-bailable. Criticism of NDPS Act. Act has received criticism from various quarters for not distinguishing between soft drugs and hard drugs. Some have criticized the ban on the cannabis as the elitist. Some people recommended making soft drugs legal, saying this might reduce heroin addiction. आणि नार्कोटिक ड्रग्स काय काय तर कोका लिफ्ट, कॅनॅबिस, ओपियम आणि पॉपी स्ट्रॉ. आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स हे नॅचरल आणि सिंथेटिक दोन्ही प्रकारचे असू शकतात. तर NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार हे दोन एक शेवटचे पॉईंट राहिलेले आहेत, ॲक्यूट मिथेनॉल पॉयझनिंग आणि ॲक्यूट इथेनॉल पॉयझनिंग. तर हा आहे असा चार्ट जरी तुम्ही पार्ट केला ह्याच पॉईंटनुसार सिलेबस कॉपीमध्ये सुद्धा हेच पॉईंट दिलेले आहेत. मोड ऑफ ॲक्शन, फॅटल डोस, फॅटल कॉन्सन्ट्रेशन, फॅटल पिरियड, सायन्स अँड सिम्पटम्स, मॅनेजमेंट, PM अपीअरन्स व मेडिको लिगल इम्पॉर्टन्स एवढेच पॉईंट असे 400 जरी पार्ट केले व पेपरमध्ये प्रश्न पडल्यास हे लिहिले तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळून जातील. तर अशा प्रकारे सबस्टन्स ऑफ अब्यूज हा आपला टॉपिक 2 व्हिडिओमध्ये संपलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.